कुठे ना कुठे सारखं सारखं मला बोलताना थांबवणं किंवा मी बोलल्यानंतर त्याला कुठल्या वेगळ्या अर्थात घेणं, पंगा चालू केला आणि तिचाच गेम संपला. जिथे मला योग्य वाटतं तिकडे भांडण केलं, जिकडे नाही योग्य वाटलं तिकडे पण भांडण केलं किंवा मला पूर्ण बोलून न देणं, हे त्यांची स्ट्रॅटेजी होती. असं नाही म्हणणार मी की तू कुठे कमी पडलीस, पण तुझ्याकडून काय मिस झालं, कारण का त्या दोघांकडून पण स्ट्रॉंगली तो गेम दिसायला लागला होता. नमस्कार, मी मधुरा श्री आणि कलाकृती मिळा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बिग बॉस मराठी सीझन 6 मधून नुकताच संस्कृती साळुंखे हिने निरोप घेतलेला आहे. तुमच्या सगळ्यांची लाडकी ससा मस्त घर गाजवून आलेली आहे, पण नेमकं काय काय घडलंय घरामध्ये, काय राहून गेलंय आणि अशा अनेक गोष्टी आहेत तिच्याबरोबर मला बोलायच्या आहेत. आणि माझ्याबरोबर आहे संस्कृती. हॅलो. हॅलो, कशी आहेस? मस्त, तुम्ही कसे आहात? मजेत. आणि छान वाटतं मला तुला परत भेटून. खरं तर इतक्या लवकर नव्हतं भेटायचं तुला, पण ठीक आहे आता. पण मला तेच विचारायचं तुला की काय नक्की राहून काय गेलं घरामध्ये, त्याबद्दल आपण बोलूच. पण सगळ्यात आधी मला तुझा एक्सपिरियन्स ऐकायचा आहे की जाण्याआधी इतकी एक्साइटमेंट होती, सगळं काय काय छान छान ठरवलेलंस, काय काय गोष्टी आज जाऊन कम्प्लीट झाल्यात. म्हणजे एक असतं ना की आता एक रिलीफ आहे की ओके हे राहिलं नाहीये, हे मी केलं ठरवलेलं. आणि आय थिंक माझं 100% मला द्यायचं होतं ते मी दिलं. एक सीझन डिसएडव्हान्टेज माझा असंच होता की आपण ह्याच्या आधी पण जेव्हा बोललेलो तेव्हा मी सांगितलं की मी कुठल्या ग्रुपमध्ये जाणार नाही. ते मी केलं खरंच, कारण की माझा स्वभावच तसा आहे की मी ग्रुपमध्ये नाही खेळू शकत. मी एक इंडिव्हिज्युअल प्लेयर म्हणूनच स्ट्रॉंग आहे. तर कारण की हा एवढा ग्रुपचा सीझन होता म्हणून कुठे ना कुठे तो माझा डिसएडव्हान्टेज होता की मी या टाइमवरती गेली ज्या टाइमला स्टोरी लाईन ऑलरेडी चालू होते आणि ग्रुप्स खूप कट्टर आहेत. तर जर कन्व्हिनियन्स साठी असो किंवा ऍक्च्युअल तुमचं काय कनेक्शनसाठी असो म्हणून तुम्हाला ग्रुप हे जॉईन करणं खूप इम्पॉर्टंट होतं, जे की मी जेन्युइनली नाही करू शकत होती. ओके. आणि तुझ्याबरोबर अजूनही 2 वाईल्ड कार्ड कॉन्टेस्टंट्स होते. सो आता तुला काय वाटतंय, म्हणजे असं नाही म्हणणार मी की तू कुठे कमी पडलीस, पण तुझ्याकडून काय मिस झालं, कारण का त्या दोघांकडून पण स्ट्रॉंगली तो गेम दिसायला लागला होता. तुझ्याकडून काय राहिलं असं तुला वाटतं? आय थिंक माझ्याकडनं तेच राहिलं की मला इमोशनली बॉन्ड्स किंवा नाती बनवायला थोडा वेळ लागतो. तर मी माझा वेळ घेतच होती, तेवढ्यात मला ते रिअलायझेशन झालं की ज्या गेमच्या पॉईंटवरती मी एंटर केलेलं माझ्याकडे खरंच वेळ नाही आहे. आणि ते एक कुठे ना कुठे माझं डिसएडव्हान्टेज झालं. घरात गेल्यानंतर तुझी जी काय एंट्री होती की आता मी लढणार आहे एकेकाला, आणि पहिल्या काही दिवसांमध्ये तू तुझा गेम दाखवायला सुरुवात सुद्धा केली होतीस. आणि नंतर मग हळूहळू कुठेतरी असं वाटायला लागलं किंवा रितेश सर सुद्धा जसं भाऊच्या धक्क्यावर म्हणाले होते की टास्क मध्ये ती इन्व्हॉल्वमेंट दिसत नाहीये किंवा असं. पण त्या व्यतिरिक्त तुझा घरामधला एक्सपिरियन्स कसा होता? घरामधला एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. एक फक्त सगळ्या प्लेयर्स वाईज जे नरेटिव्ह ते सेट करायचा प्रयत्न करत होते, ताकी आपण त्यांचं कसं होतं की 4 वेळा जर आपण ही गोष्ट बोलली तर प्रेक्षकांपर्यंत पण तीच गोष्ट पोचणार, जे की आम्हाला काहीच समजत नाही काय बोलते. आणि कुठे ना कुठे सारखं सारखं मला बोलताना थांबवणं किंवा मी बोलल्यानंतर त्याला कुठल्या वेगळ्या अर्थात घेणं किंवा मला पूर्ण बोलून न देणं, हे त्यांची स्ट्रॅटेजी होती. ताकी प्रेक्षक पण थोडे कन्फ्यूज राहतील, मी पण अजून कन्फ्यूज होणार आणि ह्याच्यामध्ये त्यांचा फायदा होईल. ओके. पण तू जे घरामध्ये जाण्यापूर्वी ठरवून गेली होतीस की ओके मी हे करणार आहे ते करणार आहे, ते सगळं झालं का तिथे जाऊन? ते सगळं गेलं. मी मजा केली, मस्ती केली, जिथे मला योग्य वाटतं तिकडे भांडण केलं, जिकडे नाही योग्य वाटलं तिकडे पण भांडण केलं. तर एन्जॉय तर मी फुल करून आली आहे. खूप सारे अनुभव पण घेऊन आली मी आणि शिकवण पण त्याच्यातनं भरपूर काय काढली आहे, जी मला फक्त बिग बॉसच्या घरात नाही तर आयुष्यात पण खूप मदत करते. अरे वा. आणि काकू आहे समोर बसलेले, आई नसते समोर. जाण्यापूर्वी तिला असं होतं की मी आई बाबांशिवाय कशी राहणार आहे इतके दिवस. आल्यानंतर आई बाबांची काय रिॲक्शन होती? ते खूप खुश होते. त्यांनी मी मान मर्यादात गेम खेळला, खूप डिग्निफाईड गेम खेळला. तीच इच्छा व्यक्त केली होतीस ना? एक्झॅक्टली. तर ते केलं मी म्हणून ते खूप खुश होते. त्यांनी मला कधीच नाही सांगितलं की तू खूप डेस्परेशन मध्ये किंवा फेमसाठी हा गेम खेळ. त्यांनी सांगितलं तुला जसं योग्य वाटतं तसा गेम खेळ. आणि मला त्या पॉइंटवरती जसं योग्य वाटला गेम तसा मी खेळला. तर या गोष्टीचा मला आनंद आहे. क्या बात आहे.
घरात जाण्यापूर्वी काही सदस्यांबद्दल ना तू खेळ पण थोडासा पाहिला होतास गेम, आणि काही लोकांबद्दल जसे ऑडियन्सनी काही असे काय म्हणतात निष्कर्ष काढलेत किंवा त्यांच्या मनात जी एक इमेज झाली आता सगळी तशी तुझ्याही डोक्यामध्ये होती. घरात गेल्यानंतर त्यांच्यापैकी कोणाबद्दलची इमेज तुझ्या मनातली बदलली किंवा असं वाटलं की अच्छा बाहेर तर हे असं दिसत होतं पण खरे हे असे आहेत, इन गुड वे? इन अ गुड वे. तसं ॲक्च्युली माझ्या तन्वीबद्दल झालेलं. जेव्हा मी तिला बघून बाहेर ना गेलेली, मला ती खूपच एक इमोशनली अनस्टेबल आणि एक असं खूपच नॉईस पोल्युशनवाली मशीन वाटत होती. पण आतमध्ये जाऊन तिचं खूप एक सेन्सिबल साईड पण मी बघण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटलेलं ती फक्त इमोशनली अनस्टेबल आहे आणि खूपच अग्रेसिव्ह आहे. पण तिचा एक आपण एका माणसासोबत 24/7 राहतो तर आपल्याला भरपूर त्याच्या गोष्टी कळायला लागतात. तर कुठे ना कुठे तिचं एक सेन्सिबल साईड मी बघायला सुरू केलाच होता. तेवढ्यात तिने परत ते थोडंसं तिचं इमोशनल इन्स्टेबिलिटी, म्हणजे काही गोष्टी हवेमधनं उचलून स्वतःबद्दल लावणं किंवा मुद्दे नसताना मुद्दे पकडून भांडण करणं, हे सगळं मला तिचं रिअलायझेशन झालं. तर असं झालं की बदलणार होताच पर्स्पेक्टिव्ह, पण तो परत तेच झाला. तर असं तर नाहीच झालं कोणासोबत की बाहेरनं जे मी बघितलं आतमधनं ते वेगळे निघाले. सगळे किमान सेमच होते. आणि रुचिता बरोबर तुला फार वेळ मिळालाच नाही, म्हणजे तू गेलीस आणि ती बाहेर आली. हो, असंच झालं. तिने पंगा चालू केला आणि तिचाच गेम संपला. आता काय काय प्लॅन्स आहेत संस्कृतीचे? म्हणजे बिग बॉस मला वाटतं एक प्रत्येकासाठी स्वप्न असतं, जे तुझंही पूर्ण झालं, तू त्या घरात जाऊन आलीस. आता पुढचे प्लॅन्स काय काय, किंवा तुला असं वाटतं की आता बिग बॉसमुळे अजून जास्त अपॉर्च्युनिटीज येतील तुझ्याकडे? हो, नक्कीच. या गोष्टीची तर खात्री सगळ्यांनाच आहे की बिग बॉस हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यानंतर खूप काही अपॉर्च्युनिटीज भेटतात. पण आय थिंक हे लाईमलाईटचं एक मूळ माझ्यासाठी इम्पॉर्टन्स हे आहे की या प्लॅटफॉर्म नंतर मला जे काही आयुष्यात घडवायचंय, जे बदल घडवायचे आहेत, जे रिफॉर्म्स आणायचे आहेत किंवा जे मदत करायची आहे लोकांना, ते करण्याची संधी मला अजून मिळणार. अजून एक टायटल जोडल्यामुळे माझं ते स्ट्रॉंग प्रेझेन्स असणार. ज्या पण करिअरमध्ये मला एक स्टेप घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मला एक स्ट्रॉंग फुटिंग मिळणार. आणि त्याच्यासोबतच जे काय मी अनुभव कलेक्ट केले आहेत या जर्नीनी, ते नक्कीच मला माझ्या आयुष्यात मदत करणार. काय जास्त मिस करतेस आता घरात? सकाळची गाणी असतील किंवा फूड असेल कोणाच्या तरी हातचं छान स्वयंपाक? राखीच्या हाताचं जेवण, सकाळची ती गाणी, मग स्विमिंग पूलमध्ये ते आम्ही पाय डुबवून बसणं, सगळंच. म्हणजे घराचं एक एक कोना थोडाफार मिसिंग मध्ये आहे. कोणाशी छान बॉन्ड झाला तुझा, किंवा आता वाट बघतेस की ओके आता हे बाहेर आले की मी यांना भेटणार आहे, असं कोणाशी झालं? नक्कीच दीपाली ताई आणि राखी. त्यांच्याशी मला भेटायला खूप आवडेल. क्या बात आहे. फार मस्त वाटलं मला संस्कृती, आणि आय होप की तुला अजून खूप छान अपॉर्च्युनिटीज मिळतील आणि छान असेच इंटरव्ह्यूज आपण करत राहू. डेफिनेटली. खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मधुरा. सो नाईस मीटिंग यू. सेम हिअर. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.